आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहन चालक त्रस्त आहेत, तर सरकारकडूनही पेट्रोल डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीएनजी वाहनांना मोठी मागणी असून 4 चाकी सीएनजी वाहनांची बाजारात मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र त्यातच आता बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करण्यात आली आहे। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लॉन्चिंग सोहळा पार पडला। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सीईओ राजीव बजाज उपस्थित होते। यावेळी ही सीएनजी बाईक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावा बजाजकडून करण्यात आला आहे। बजाजची सीएनजी बाईक 1 किलोला तब्बल 213 किलोमीटरचे मायलेज देणार आहे। या बाईकला 2 लिटर सीएनजी बसेल एवढा सिलेंडर असणार आहे। सीट खाली सीएनजी सिलेंडर ठेवण्यात आला आहे। राजीव बजाज म्हणाले की कंपनीने या बाईकला बजाज फ्रीडम 125 सीएनजी असे नाव दिले आहे। बाईकमध्ये 125 सीसी इंजिन ग्राहकांना मिळेल। बजाजच्या फ्रीडम 125 सीएनजी बाईकवर तुम्हाला जगातील सर्वात मोठी सीट मिळणार आहे। यामुळे मुलांना टाकीवर बसवण्याची गरज राहणार नाही, असे राजीव बजाज म्हणाले। तर पेट्रोलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकी स्वारांची आता लवकरच मुक्तता होणार आहे, कारण बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची ही निर्मिती केली आहे। ज्या बाईकचं अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं। जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीनं केला आहे। या बाईकमुळे दुचाकी स्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे। बजाज सीएनजी फ्रीडम बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये एक्स शोरूम पासून सुरू होत आहे। तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या या बाईकची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे।